राज्य निवडणूक आयोगाने राज्यामध्ये काही जागांच्या निवडणुकीसाठी त्यानुसार 2 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या मतदानामध्ये आपल्याकडे जे 24 प्रभाग आहेत, सर्व 24 प्रभागांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। हा जो सुधारित आयोगाने दिलेला आहे निवडणुकीच्या संदर्भात अपील दाखल होती आणि त्या अपीलांचा निर्णय 23 तारखेला किंवा 22 तारखेच्या पूर्वी मिळालेला नाही अशा प्रकरणाने झाली आहे। परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याकडे 6 जागांसाठी दाखल होते। हे सगळे 6ही उमेदवार यांची नामनिर्देशन अर्ज आम्ही त्याच्यावर सूचकाची स्वाक्षरी नव्हती किंवा 5 सूचक एकाच सूचक निवडला होता किंवा एकाच जागेवर जे करायचे होते ते विविध पद्धतीने सक्षम केलेले नव्हते, म्हणून आम्ही सर्व 6 आणि या 6 प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयाने 25/11/2025 रोजी निर्णय पारित करून सर्व निर्णय योग्य असल्याचे डिक्लेअर केले आहे। तथापि या 5 जागांवर जे उमेदवार निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शिल्लक राहिलेले आहेत, ज्यांचे अर्जवही नाही आणि ज्यांनी उमेदवारी मागे घेतलेले नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज त्यांचा मागे घेण्यासाठी माननीय न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर किमान 3 दिवस हा जो कालावधी आहे तो नगर परिषदेच्या नियमांमध्ये आहे, तो त्यांना देणं अपेक्षित असल्यामुळे आणि त्या नियमांच्या अधीन राहून त्या नियमांचं पालन करून निवडणूक घेणं अपेक्षित असल्यानं आपली ही 5 जागेवरची निवडणूक ही सुधारित कार्यक्रमानुसार आता आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे गुळगाव नगर परिषदेमध्ये एकूण 24 प्रभाग आहेत। 24 प्रभागांमध्ये आपल्याकडे 19 प्रभाग असे आहेत जिथं 2 तारखेला जी पुढची एकूण प्रक्रिया मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे त्याच पद्धतीने पार पडणार आहे। ज्या प्रभागांमध्ये मायनर दुरुस्ती आहे, मायनर सुधारणा आहे, त्या 5 प्रभागांमध्ये मी आपल्याला सांगतो प्रभाग क्रमांक 5 मध्ये ची निवडणूक प्रक्रिया सुधारित होणार आहे। त्यामुळे तिथं पूर्वी नगराध्यक्ष 5 आणि 5 3 जागांसाठी मतदान होणार होतं, आता फक्त तिथं नगराध्यक्ष पदासाठी आणि 5 या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया 5 ची मतदान प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे तिथं पूर्वी 3 मतदारांना 3 मतं द्यायची होती, आता फक्त 2च मतं द्यायला। प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रभाग क्रमांक 8 जागा याची सुद्धा निवडणूक प्रक्रिया आपण सुधारित करतोय की 2 तारखेला होणार नाही, मात्र त्या प्रभागांमध्ये मतदान होणार आहे ते 5 सारखंच 8 मध्ये सुद्धा मतदान होणार नाही, तर नगराध्यक्ष पदासाठी आणि 5 जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। प्रभाग क्रमांक 10 या सुद्धा जागेचा आपला निवडणूक कार्यक्रम सुधारित आहे, त्यामुळे तिथं फक्त नगराध्यक्ष पदासाठी आणि जागा क्रमांक 10 या जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल। त्यामुळे तिथेही पूर्वी 3 मतं द्यायची होती मतदाराला, आता त्याच्यापैकी 2 द्यायची आहे। प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपल्याला माहिती आहे की आपला एकमेव प्रभाग असा आहे की जिथं आपल्याला 3 उमेदवार सदस्य पदासाठी होते आणि 1 नगराध्यक्ष पद अशी 4 मतदारांना द्यायची होती। त्यापैकी प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2 जागेसाठी न्यायालयीन प्रक्रिया होईल, त्यामुळे 2 जागेची निवडणूक प्रक्रिया सुधारितपणे होईल। मग नगराध्यक्ष अशाच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 17 म्हणजे जागा याच्यासाठी मतदानाची सुधारितपणे प्रक्रिया पार पडेल आणि
प्रभाग क्रमांक 17 मध्ये फक्त नगराध्यक्ष आणि 17 या जागेची निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्यामध्ये सुद्धा तिथल्या मतदारांना 3 मतं द्यायची होती आणि आता तिथं 2च मतं द्यायची. आता तुम्ही जर का आपली पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघितली तर या 5ही प्रभागांमध्ये पूर्वी आपल्याला 2 जागा निवडून लागत होत्या, आता तिथं आपल्याला 1 जागा लागते. त्यामुळे मतदारांना ते सोपं आहे अजून. आणि माझं तुम्हाला एक सांगणं आहे, एक आव्हान आहे की राज्य निवडणूक आयोगाने आता हा जो कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला 2 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पाडायची आहे. 2 तारखेला जी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त मतदान कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी व्हावं यासाठी आपण सर्वांनी मतदारांची जनजागृती करून त्यांना ज्या गोष्टी जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याबद्दल आम्हाला निवडणूक प्रक्रियेला मदत करावी असं मी आपल्याला आवाहन करतो. आतापर्यंत आम्हाला ज्या लेखी सूचना आहेत त्यानुसार नगराध्यक्ष पदाची अंतिम जी प्रोसेस आहे आपल्याकडे 49 नगरसेवक पदांसाठी निवडणूक एका जागेवर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. याच्या रिझल्ट जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उरलेल्या 48 पैकी 5 ब, 8 अ, 10 ब, 15 ब, 17 या 5 जागांच्या व्यतिरिक्त उरलेल्या 44 जागा आहेत यांचीही मतमोजणी 3 तारखेला झाली. या 5 जागांसाठी सांगितले त्यांच्या सुधारित कार्यक्रमानुसार 20 तारखेला मतदान आणि 21 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया. सध्याच्या घोषित कार्यक्रमानुसार हो, जर का त्यामध्ये काही सुधारणा आल्या तर त्याने तुमच्याकडे पोहोचतो. 5 आणि जो 21 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये गेला व्यक्ती 300 मतांनी जर मला 350 मतं पडली आणि 350 मान केला त्या निकालामध्ये मला वाटतं की नाही होणार. कारण हे राज्य निवडणूक आयोगाची सूचना आहे. आपण आम्हाला जे नियम आहेत जे सूचना आहेत त्या पद्धतीने काम करणं बांधील आहे त्यामुळे त्याच पद्धतीने काम यातून मतदानाचा टप्पा दर्शवेल असं वाटत नाही. कारण 2 तारखेला माझं आवाहन तुम्हाला त्यासाठीच आहे. आपण एक पॉझिटिव्ह पत्रकारिता करूया. मला वाटतं की तुम्ही लोकांनी जर का तुमच्या हातात बरंच काही आहे, तुम्ही जर का चांगल्या पद्धतीने मतदारांची जनजागृती करू शकला तर नागरिकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने हे पोहोचवू शकला तर आपली निश्चित मी खात्री देतो की मतदानाची टक्केवारी वाढेल, कमी नाही होणार. नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं आपल्या सर्व 24 प्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मतदान 2 तारखेला परवा सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या तारखेला 20 आणि 21 तारखेला जी मतदान प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक नाही, फक्त 5 म्हणजे 5 जागा संधी.